तो सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला ही गीता. ते गोरण्यातलं वेद जागृतीत अर्जुनाला उपदेश केलाय ती गीता आहे. म्हणून वेदापेक्षा महत्वाची आहे. विठ्ठल साधी मराठी भाषा बोलता येत नाही अजून आपल्याला. निदान आम्ही आमच्या पुरतं बोलतो. मराठी जिथं कळत नाही. पंगत बसली चांगल्या लोकांची, वाढणाऱ्या जरा होते. त्याला आता तो पाडायचा एखादा प्रसंग आला, त्याला वाटलं आपण आराणी माणसं याला तूप म्हणतो, पण शहाणे लोक चांगलं शुद्ध बोलतात. मग आराणी माणसाचं तुपायचं शुद्ध बोलायचं झालं तर त्याला वाटलं मग तुंप म्हणावं. तुंप तुंप घ्या तुंप. मराठीतून शुद्ध व्याकरणानं बोलायला गेलं ना, शुद्ध बोलला मराठीमध्ये तुंप म्हणतात काय. पण त्याला वाटलं एवढे सगळे लोक संस्कृत मध्ये सगळं बोलतात, ते असंच बोलतात. सगळी मंडळी जमली संस्कृत मध्ये बोलायचं. घरी येऊन त्यांचे लोक बोलतात काय अवघड माहिती. आपण सुद्धा संस्कृत बोलू शकतो म्हणे. कोणी गरम आला तम. आमचं संस्कृत आहे म्हणून नाशिकला आमचे कीर्तन करू नका मेहरबानी. हे संस्कृत ऐकायचं पाहिजे तुम्हाला आमचं मराठी. आम्ही रांगडे लोक आहे जंगलातल्या अरण्यातले. शहरात तरी जाण नगरांतरी वशीचे तरी नागराचे होईचे, तसे नाहीये ना आम्ही. म्हणून आमचं इथे कीर्तन कसं ठरवलं तुम्ही हे तर लवकर कळेल आम्हाला. गबाजी बाबा आहेत. गबाजी बाबा चांगले आमचे वारकरी संप्रदायात मोठे चांगले पूज्य आहेत. आणि आमचे हे एक जवळचे लोक आहेत. काही नाशिकला काय प्रसंग आहे थोडाफार परिचयाचा. आमचे एक काय नाव आहे त्यांचं, फिक्क आहे. अमरावती तुच्छ इथं जेत राजधानी भुवन अमरावती. तीच सुद्धा फिक्की लागते. इतकं हे सुंदर अशा प्रकारचा हा मंडप आहे. आता तिथे व्याख्याते कीर्तनकार उगा आम्ही एक आलोय आरंभाला मीठ वाढण्यापुरते. पहिल्यांदा पात्र टाकले म्हणजे मीठ वाढतात. मिठानंतर मग चटण्या बिटण्या येतात. आणि त्याच्यानंतर काही एखादं पक्वान असेल महत्वाचं ते येईल. आणि आपल्याला बाकीचं कोणी वाढणारे बिचारीचे असेल त्यांचं तुम्हाला जे पक्वान मिळायचं लोकांचं ते मिळेल. बासुंदी मिळेल, श्रीखंड मिळेल, लाडू मिळतील, जिलेबी मिळेल. पण त्याच्या मध्यंतरीच मला प्रसंग मीठ वाढायचं राहून गेलंय. ते मीठ वाढून जातो. आजपर्यंत कोणी वाढलं नाही, ते राहिलं गेलं. पुढं मागे पकवानच वाढलेत लोकांनी. आज इथून पुढे पकवान नाही येते. पण मध्यंतरी एक मीठ वाढायचं राहून गेलंय. तेवढं मीठ वाढायचा प्रसंग माझ्याकडे आला. तेवढं मी वाढतो आणि सगळ्यांचं तुमचं दर्शन घेतो. वास्तविक माझ्यासारख्याला इथं बोलावून नाहीये. एक तर शरीरानं रद्दी आहे मी. आणि आम्हाला विद्वत्ता नाही ना. जायचं कुठेही बसायचं विनाकारण मुझे भी गेलो, मुझे भी गेलो, मुझे भी गेलो. कशाला मुझे भी गेलो. आम्ही सेवा का करू नये. ज्याचा जो अधिकार आहे आमचं सेवा करायचा अधिकार आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिना तीत सेवा दारवंठा. तो स्वाधीन कधी सुभटा ओळखोनी परमेश्वराची सेवा, संतांची सेवा. आज इथं कुंभमेळा आहे. काय ऋषी मुनी संत महात्मे त्र्यंबकेश्वर असो, इथं असो, कोणकोणत्या वेशात, कोणकोणत्या वेशात. आणि नाशिकरांना केवढा योग आला सेवेचा. आणि आज हा काय मंडप बांधला येतं तर काय आम्हाला तर कळायलाच नाही. आम्ही तर इथं आल्याच दिपून गेलो ना. पण आता दिपून जरी गेलो असं एक शब्द आमच्या तोंडातून निघत नाही. इथं बोलण्यासारखी आमची परिस्थिती, योग्यता नाही आहे. तर तसाच पाहिजे कोणी. तुका म्हणे येते पाहिजे जाते या सगळ्या ऐश्वर्याला शोभेला असाच पाहिजे ना. विद्वान, पंडित, शास्त्री, महात्मा. आम्हाला एक योग आला, आम्ही आमचं भाग्यच समजतो. आमची लायकी नाहीये. तुमचं दर्शन घडलं हे भाग्य ना तुमच्या योगानं. तो कुंभमेळ्यात कशाची येतो आम्ही असे इंग्रजच आहे. जंगलातच राहतो. आमची बुद्धी किती घालायची. आम्ही आलोय ना तो गबाजी बाबा तुमच्या आज कुंभमेळ्याच्या या. काय आम्हाला हे दर्शन झाले म्हणून पाहायला सुद्धा आलो. पाहणं महत्वाचं आहे. इथं जे येतील, जे काही ते व्याख्यान करतील, बोलतील, उपदेश करतील, ते महात्मे आधी काही अधिकाराचे राहणार. आणि त्यांच्या मुखातले शब्द ऐकायला तुम्हाला भेटतात म्हणजे तुम्ही सुद्धा मोठे भाग्यवान आहात. कुंभमेळा आहे, परभणी आहे, नाशिक आहे, गंगामाय आहे, एवढा मोठा मंडप आहे. आणि पुन्हा इथं वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस आहे. सप्ताह आहे फार महत्वाचा आहे. बाकीचे कार्यक्रम सगळे परमार्थच येत आहेत. नावं ठेवण्यासारखं इथं काहीच नाही. तरी परंतु वारकरी संप्रदाय निवृत्तीनाथ महाराज आहेत तिथं. ज्या गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांची टीका आहे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आहे. निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव मुक्ताबाई ते आपण नारायण जपता निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बर, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. नाव निवृत्ती अवस्था कशी आहे. प्रवृत्तीला जिंकून मग निवृत्तीत गेले असे नाहीये. प्रवृत्तीचा ज्यांना स्पर्शच नाहीये महाराज. प्रवृत्ती म्हणजे हा संसार स्पर्शच नाहीये. निवृत्तीनाथ महाराज त्यांचे काय ज्ञानेश्वर महाराजावर बंधू जन्माने एकमेकाचे बंधू आहेत. पण तरी परंतु परमार्थात निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहे. बंधूचं शारीरिक जन्माचं बंधूचं नातं महत्वाचं नाही. ते कातड्याचं रक्ताचं नातं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु मानले. गुरु हे नातं फार श्रेष्ठ आहे.
मनुष्य जन्मात गुरु म्हणजे गुरु आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्य धन्य निवृत्तीनाथ महाराज गुरुराया हातात तरी सुखविले तुया. हाताच्या तुमच्या सावलीत आम्हाला तुम्ही वाढवलंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात फार कठीण प्रसंग येऊन गेले. विठ्ठलपंत रुक्मिणी माता संन्यास घेतल्यावर झालेली संतती 2-2 वर्षाच्या अंतरानं निवृत्तीनाथ महाराज थोरले, ज्ञानेश्वर महाराज नंतर 2 वर्षानं सोपान काका, 2 वर्षानं मुक्ताबाई. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निराचा देव. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून, वय 1400 वर्षाचे चांगदेव महाराज योगाच्या सामर्थ्यावर महान योगी. आयुष्य संपायच्या वेळेला समाधी लावलं. काळ येतोय, समाधी लावल्यावर हे शरीर काळ नेत नाही. समाधी लावल्यावर जीव तर ब्रह्मस्वरूप झाला. काळाला न्यायला काय डोंबलं, किती वेळ बसून राहील. वारंट आलं, ज्याला वारंट बजवायचं तो तिथं नसला तर थोडा वेळ वाट पाहिलं, वारंट जायला ना निघून मागायची का. वारंटवाला तिथं काय कायमचा मुक्काम करतो काय. काळ आला, समाधी लावल्यावर 14 वेळेला काळाला ज्याने थप्पड दिली योगाच्या सामर्थ्यावर हे चांगदेव महाराज. 1400 वर्षाचे तप्पी तीरवासी येऊन सांगदेव लागती चरणासी. काय ज्ञानेश्वर महाराजांचं वय. 16 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. गीता आहे, काय डोंबल्याची गीता आहे. गीता तर आहेच हो. गीतेला चांगलं वाईट म्हणायचं काय काय संबंध आहे, काय कारण आहे. गीता तर गीताच आहे, भगवंताच्या मुखातून निघालेली. अर्जुना करता अहो चांगलं आहे ना ते, आपण आपल्याला कळत नाही ना, कळत नाही असून उपयोग नाही. ग्रंथ नुसतं पोथीत गुंडाळून उशाल घेऊन झोपायला का नुसतं पूजा करायला उदबत्तीने ओळायला लिहिले काय ह्या ओळ्या ज्ञानेश्वर महाराजांनी. पूजा कशाला करायची. पूजा महत्व आहे. त्याच्यात काय ते लिखाण कशा करता गेले तो त्याचा अनुभव महत्वाचा आहे. नुसतं पोथे गोंधळून नुसतं उदबत्त्या ओळ्या नुसत्या आरती केली, अनुभव यायला पाहिजे. परमार्थ अनुभव महत्वाचा. परमार्थात काही महत्वाचं नाही. मंदिर महत्वाचे नाही, मठ महत्वाचे नाही. समाजाचा मठाचाही आहे, मंदिराचाही आहे, वेशाचाही आहे. वेशालाच भाळतात, मठालाच भाळतात. बुद्धिस्त तशी त्याला काय करणार. परमार्थ एवढं सोपं आहे का. परमार्थ तुम्ही काही देव थोडे ऐसे नाही, देव थोडे ऐसे नाही, देव थोडे ऐसे नाही.
ढोंग कशा करता चेन होईल घटकावर मानतील लोक पाया पडतील. लोकमान वमना समान मानने परमार्थात काय किंमत आहे का? परमार्थ देवा करताय आणि देवा करता जाता जाता वेश हा घ्यायला पांढरा असला काय भगवा असला काय निळा असला काय पिवळा असला काय काळा असला वेशात काय समज जो घेतायला आवडेल तो घ्यावा. बाई चंद्र काळायचं नसते एकदा पिवळं उघडत चालतं एकदा लाल चालतं वस्त्र ते पुरुष एकदा कसलाय पोट घालतो लाल घालेल तांबडा घालेल काळा घालेल वस्त्र आवड आहे. मुलाबाळाला आई बाबा आपल्या आवडीने कपडे घेतात. परमार्थात आवडीचा कोणताही वेश असेल परमार्थ देवाच्या प्राप्ती करताय वेश महत्वाचा नाहीये. वेश काय महत्वाचा आहे? जो आवडेल तो वेश घ्यावा. जगात सगळे लोक कपडा वापरतात त्यांच्या आवडीने वापरतात. भगवे कपडे काय कोणी वापरत नाही. त्याला संन्यास घेऊन भगवं वापरायला पाहिजे असं काही नाही. संन्यास घ्यायचा असेल तर भगवं वापरावं लागतं करावं लागतं. कहे तुका वो संन्यास छोडे आस तन की ही विठ्ठल. संत महात्मे संन्यासी सगळे गेरूचे नसले ते पांढरे असले तरी गेरूचा देवाकडे निघाला आणि पांढरे देवाकडे निघाले नाही. कारण वारकरी कुणीकडे निघाले? वारकरी काय करतो? खांद्यावर भगवान निशाण असेल पांढरा कपडा नाही तर कोणताही असेल देवाकडे निघालाय. देवाकडे जाणं हे महत्वाचं आहे. कपडा कोणताही असो. रामाचे भक्त आहेत आवडेल तो कपडा घालते. शंकराचे भक्त आहे आवडेल तो कपडा घालते. कुणी आणखी देवीचे भक्त आहेत. देवीचे असा देवाचे असा कोणाचे असा असनात का कोणाचे भक्त कोणाचे असल्यानं बिघडत नाही. शिष्य कोणाचे काय असत नाही. गुरु आहे शिष्य आहे. गुरुचं काम आहे शिष्याचा उद्धार व्हावा. कोणता गुरु असला कोणता शिष्य असला काय वेगळं? शिष्याला गुरुकडे जायचं उद्धार करता जायचं का मठाच्या गादीवर बसायला जायचं? गादीवर बसायला जाऊ नये. परमार्थाचा अनुभव साक्षात्कार संप्रदाय साक्षात्कार नाही करतायत. आज घडेल उद्या घडेल परवा घडेल घडावा प्रयत्न आहे. अभ्यास आहे. अभ्यासेन तो कौंतेय परिवैराग्येन च गृह्यते. अभ्यास हे सगळे अभ्यास आहेत. वेश काय ग्रंथ पठन काय जप काय तप काय यात्रा काय वारी काय गंगामाईचं स्नान काय. उगाच चैनीने गंगामाई स्नान करायचं काय? चैनीने कोणी करतात? चैनीने करणारा फळ आहे काय त्याचं? भाड्याची मोटर करून आले इथं रामकुंडावर भक्त त्याला पैसे देऊन टाकले गाडी आलेला. भक्त गेले रामकुंडाला स्नान. हे गेले गंगेवर गाडी घेऊन गाडी बिडी धुतले त्यांनी स्नान केलं. यांनी गंगेत स्नान केलं आणि त्यांनी गंगेतच स्नान केलं. यांनी गंगेत स्नान केलं तर यांची भावना वेगळी आहे आणि ते गाडी धुवायला गंगेत घेऊन गेले आणि त्यांनी तिथं स्नान केलं त्यांची भावना वेगळी. भावना वेगळी फळ वेगळे. यांना जे आले घडून रामकुंडावर स्नान करण्याकरता परवणीच कुंभमेळा परवणीच्या स्नानाला जे कोणी घरी येऊन रामकुंडावर आले गंगेला स्नान केलं त्यांना फळ वेगळे. आणि गाडी धुवायला गेले आणि तिथं पुन्हा त्यांनी स्नान करून घेतलं.
अहो त्यांना कसं, अहो त्यांना हे फळ त्यांना कसं मिळेल? वासना आहे, भावना आहे, इच्छा आहे, प्रयत्न आहे. कशा करता कोण काय करतोय देवाला कळेल का? देवही आंधळा आहे.